ईदनिमित्त भाजपनं मुस्लिम समाजाला सौगाते मोदी नावाच्या किटचं वाटप सुरू केलं। मात्र उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय। बटेंगे तो कटेंगेवरून आता पुरणपोळीवर आले। भाजपनं आता हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागलंय। पाहूया। बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे। रमजानच्या निमित्तानं भाजपनं सौगाते मोदी नावानं किट वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय। त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींवर निशाणा साधला। बटेंगे तो कटेंगे नारा देऊन मुस्लिमांच्या नावानं शिमगा करणारे आता पुरणपोळी वाटत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाणटप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदेच्या भाषणामध्ये केला आहे, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगात घेऊन जात आहेत हे मला बघायचंय। आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत, आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत। नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे। आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे। आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा, मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रम करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे। बटेंगे तो कटेंगेच हा देश वाटला गेला नाहीच पाहिजे। जर वाटला गेला तर एकत्र राहणार नाही, तर कटणारच। ही भूमिका आजही आमची आहे। म्हणून बटेंगे तो कटेंगे हे जे काय मोदी साहेबांनी बोललेले आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। आता सौगाते मोदी नेमकं काय आहे ते पाहूया। सौगाते मोदी हे आनंदाचा शिधासारखं एक किट आहे। या किटमध्ये महिलांसाठी सलवार सूट, डाळ, तेल, शेवई, साखर, खजूर आणि मेवा आहे। देशभरात 32 लाख मुस्लिमांना किट वाटण्याचं टार्गेट आहे। महाराष्ट्रात देखील सौगाते मोदी किट वाटण्याचं काम सुरू आहे। पण उद्धव ठाकरेंनी सौगाते मोदीवरून भाजपला आता हिंदुत्वावरून घेरलाय। मुस्लिम मतांवरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्यावरून जोरदार निशाणा साधला होता। आता त्याच हिंदुत्वाच्या धाग्यावरून भाजपचा हा सत्ता जिहाद नाही का, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहाद आम्ही मानायचा का, ह्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे। आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय? आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं, मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू, इतर समाजाची मतं मिळवत असू, तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात। उद्धव ठाकरेंनी आता या 14ला काय झालं, 19ला काय झालं, मोदीजी काय करतायत, आम्ही काय करतो, यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे। त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे। कोकणातनं माणसं जातात आहे उद्धवजीला सोडून। काल नाशिकमधनं गेले, मुंबईतनं गेले, नागपुरातनं गेले। उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी त्यांची वाचेल, नाहीतर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटताय। सबका साथ सबका विकास या हेतूनं मुस्लिम समाजासाठी देखील ईद निमित्त भेट म्हणून किट देण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी सौगातवरून पत्रकार परिषद घेत मोदींना लक्ष्य केलंय। भाजपनं हिंदुत्व सोडलं का? भाजप झेंड्यातून हिरवा रंग काढणार का? बटेंगे तो कटेंगेचं काय झालं? सौगात हे सत्ता जिहाद नाही का? आता हिंदूंचं रक्षण कोण करणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावलाय की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि
हिरवा रंग तर ते काढतच नाहीये. मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार यांना, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? आम्ही हिंदूचं रक्षण करण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहोत. कोणी त्यांच्याकडे वाकडा वळा करून पाहिला तर त्या काढायची ताकद आमच्यामध्ये आहे, याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त पाकिस्तानचा झेंडा घेऊन डान्स करा, आम्हाला ते शिकवू नका. आता जर तुम्हाला त्यांच्याबद्दल जर घृणा असेल तर तसं स्पष्ट सांगा, परंतु जेव्हा इलेक्शन येतं त्या टायमाला हातात हात घालून फुगड्या खेळणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील सौगाते मोदीवरून टीका केली आहे. गरीब मुस्लिमांची थट्टा असून मुस्लिमांनी ही सौगात नाकारावी असं आंबेडकर म्हणाले. गरीब मुसलमानांचं मजाक करण्याची परिस्थिती त्यांनी असणारं केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी असणारं मानतोय की आम्ही त्याचा असणारा निषेध करतोय. मुसलमानाने ते असणारं स्वीकारू नये असं मी त्या ठिकाणी आवाहन करतोय. उलट नाही घेतलं तर मोदीला व्हेरी स्ट्रॉंग मेसेज जाईल की तुम्ही जे आमच्याबरोबर जे करत आलेला आहात, भेदभाव करत आलेला आहात, आम्हाला असणारा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देत नाही आहात, आमच्या असणाऱ्या वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी बळकावण्याचं कामकाज तुमचं चाललेलं आहे. काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं त्याच्यात? हे आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हाही एक महत्त्वाचा घटक आहे. जसं इतर जातीचे, पंथांचे, धर्माचे वेगवेगळे सण असतात, तशा पद्धतीनं ह्यांचा रमजानचा पवित्र महिना महत्त्वाचा असतो. भाजपकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे मुस्लिमांसाठी ईद निमित्त सौगाते मोदी किटची ईदी दिली जाते. पण त्यावरून जुने मुद्दे उकरून पलटवार करण्याची संधी आता विरोधकांनी, विशेषतः उद्धव ठाकरे यांनी साधली आहे. निवृत्ती बाबरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.